नमस्कार, मी आनंद सोनटके. प्रसार मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा या परिसरात आहोत. पिंपळगाव लिखा अ, या गावापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरती श्री संत गंगाजी बापू देवस्थान आहे. या ठिकाणी दर अमावास्येला जत्रा भरली जाते. असंख्य महाराष्ट्रातील भावी भक्त या ठिकाणी येत असतात. पूर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा पासून अवघ्या 2 किलोमीटर वरती गोदावरी नदीच्या पावन तीरावरती श्री संत गंगाजी बापू देवस्थान आहे. या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम राबवले जातात. तसेच दर अमावस्या पौर्णिमेला महाराष्ट्रातील असंख्य भावी भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. श्री संत गंगाजी बापू यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम दरवर्षी घेतले जातात. दिनांक 13 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान यावर्षी अखंड हरिनाम सप्ताह, संगीत, श्रीमद भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 13 एप्रिल रोजी या सोहळ्याचा प्रारंभ अतिशय उत्साहात आनंदमय वातावरणात करण्यात आला. 7 दिवस श्रीमद भागवत कथा प्रवक्ते म्हणून श्री हरिभक्त पारायण माऊली महाराज पांचाळ यांची उपस्थिती होती. 7 दिवस असंख्य भाविभक्तांनी या कथा श्रवणाचा लाभ घेतला. तसेच दररोज 7 दिवस पहाटे काकडा भजन, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, त्यानंतर श्री संत तुकाराम महाराज गाथ्यावरील भजन, दुपारी संगीत भागवत कथा, त्यानंतर उपस्थित भाविभक्तांना भोजनाची व्यवस्था, तसेच सायंकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन व नंतर हरिजागर अशा प्रकारे या कार्यक्रमाची रूपरेषा होती. या सोहळ्यात महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांनी कीर्तन केले. तसेच दिनांक 20 एप्रिल रोजी या सोहळ्याची सांगता करण्यात आली. 20 एप्रिल रोजी सकाळी श्री संत गंगाजी बापू यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. ढोलताशांच्या व टाळमृदंगाच्या गजरात निघालेल्या पालखीत असंख्य भाविभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ही पालखी मिरवणूक श्री संत गंगाजी बापू देवस्थान ते पोलस्ते ऋषी आश्रमपर्यंत काढण्यात आली. पालखी मिरवणुकीनंतर श्री हरिभक्त पारायण नारायण महाराज टाकडीकर यांनी काल्याचे कीर्तन केले. तसेच उपस्थित भाविभक्तांनी महाप्रसादाचा यावेळी लाभ घेतला. भगवान विष्णु मंगलम गरुड़ ध्वजा मंगलम पुंडलीकाक्ष मंगलाय तनुहरी. श्री क्षेत्र गंगाजी बापू संस्थान या ठिकाणी गंगाजी बापू यांच्या 128व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तसेच भगवान प्रभू रामचंद्राच्या जयंतीच्या निमित्तानं चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, काकडा भजन, हरिपाठ, गाथा भजन तसेच श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा या निमित्ताने या संस्थानावरती भव्य दिवस स्वरूपाचा त्या ठिकाणी सप्ताह आज त्या ठिकाणी या कथेची सांगता आहे. भव्य स्वरूपाचा अन्नदान, ज्ञानदान आणि भक्तांची बहुसंख्य रूपाने उपस्थिती. आता 7 दिवसापर्यंत ही कथा त्या ठिकाणी माझ्याकडे होती. आज या कथेची सांगता झाली. आनंद वाटला. पवित्र सलीला गोधा माता यांच्या किनाऱ्यावरती काठावरती हा सप्ताह त्या ठिकाणी चालू आहे आणि उद्या त्या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. आज आनंद झाला महाराज इथं आल्याच्या नंतर. सर्व प्रेमाची मंडळी आहेत. संस्थान त्या ठिकाणी संस्थांचा कारभार त्या ठिकाणी सुसज्ज अशा प्रकारचा आहे. शिस्तबद्ध त्या ठिकाणी आहे. आल्याच्या नंतर अति कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. गंगाजी बापू पशी मी 25-30 वर्ष झाले कार्यक्रम करतो व 25-30 वर्ष हे कार्यक्रम दरवर्षी चालू राहतात. मी सेवक म्हणून काम करतो. इथे नियोजन लावून बरोबर व्यवस्थिशीर सकाळी फराळ, संध्याकाळी 4 वाजता जेवण व भागवत कथा सकाळी 1 ते 4 पर्यंत ही चालू राहते व संध्याकाळी रात्री 9 ते 11 कीर्तन, काकडा भजन सर्व व्यवस्थिशीर कार्यक्रम राहतो. जेवणाची खावणाची सगळी व्यवस्था आहे. संपूर्ण बरोबर तयारी व्यवस्था लावतो.
इथली मंडळी, संस्था मंडळी चांगल्या पद्धतीने वागती व सविस्तर आम्ही त्याच्या नियोजनाप्रमाणे काम करतो. मी माझं गाव, माझं नाव उत्तम सकाराम धुमाळ, राहणार मौजे, शेनी तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड या गावचा रहिवासी आहे. सरासरी आज समजा 23 वर्षापासून 2001 पासून मी या गंगाजोबच्या दर्शनाला आम्ही आणि माझी पत्नी दोघं जण येतो. तर इथला इतिहास जर सांगायचा आमच्या समोरचा म्हणजे इथं 2001, 2, 3 मध्ये भव्य आणि असे दिव्य असे इथं सप्ते झाले, सप्तेचे कार्यक्रम झाले. तर माझ्या हातावर 2002 पासून मी इथं थोडा भाग घेत आता आज माझा सक्रिय भाग आहे इथं. आणि माझ्याकडचा अमावस्येच्या दिवशी इथं जे काही पब्लिक येईल देणगी देतात, काही पेटीत टाकतात, काही काउंटरला देतात. तर ह्या देणगी माझ्या हातावर दर अमावस्येला आम्ही देणगी काउंटरला राहतो आणि देणगी गोळा करून इथं अध्यक्षाकडे सुपूर्द करतो. त्याच्यानंतर प्रत्येक सप्तेच्या काळामध्ये आज समजा 22 वर्ष झाले सप्तेच्या सक्रिय भाग घेतो सप्त्यामध्ये. आणि होणारा इथला जे कार्यक्रम आहे हे समजा मला बापूनं समजा इथं आशीर्वाद दिला की तो कार्यक्रमात राहत जाऊन, आणि माझ्यावर बापूचा भयानक आशीर्वाद आहे आणि त्या निमित्ताने मी इथं राहत असतो.